की फरार किंवा पळून गेलेलो नाहीत. जर आमच्याकडून एखादा गुन्हा जर झाला असेल तर 100% आम्हाला शिक्षा होणं गरजेचं आहे. कारण समाजामध्ये मेसेज जाणं खूप गरजेचं असतं की उरण तालुक्यातील विकासक लँडलॉर्ड्स रिअल्टर्स विरोधात प्लॉट खरेदी विक्री प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा 4 मे रोजी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने उद्योजक तेजस डाकी यांच्या नावाची मोठी चर्चा पाहायला मिळत होती. विंधणे, वशेणी आणि पुनाडे गावांमध्ये मोकळे प्लॉट देण्याच्या व्यवहारात 14 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून मेमर्स लँडलॉर्ड्स रिअल्टर्स कंपनीतील काही सदस्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. विलंब, सर्वे, ठिकाण, क्षेत्रफळ आणि सौद्यात तफावत होत असल्याने समाधान न झालेल्या गुंतवणूकदारांनी अखेर कायदेशीर मार्ग अवलंबत तक्रार केली आहे. दरम्यान तेजस डाकी यांनी प्रतिक्रिया देताना विकासक म्हणून काही तांत्रिक अडचणींना चुकीच्या पद्धतीने मांडत घाईघाईत गुन्हा दाखल करण्यात आला. गैरसमजातून अपूर्ण व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यात आलं असं म्हटलं आहे. तसेच निवेशकांचे समाधान करणे हे आमचे कर्तव्य असून लवकरच पुढील काळात न्यायालयीन प्रक्रियेत सत्य स्पष्ट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत असून पुढे हे प्रकरण कोणते वळण घेणार आहे याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले. नमस्कार. एक 5 वर्षापूर्वी जवळपास आम्ही लँडलॉर्ड्स कंपनीची निर्मिती केली आणि त्या कंपनीची निर्मिती केल्यानंतर आम्ही असं ठरलं होतं की नोव्हेंबरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जी जनता असते त्यांचं एक स्वप्न असतोय जमिनीचं, स्वतःचं घर बांधण्याचं. तर नोव्हेंबरमध्ये सर्वात कमी रेटनी शेतकऱ्यांना किंवा इन्व्हेस्टरना जागा देण्याचं काम आम्ही आज जवळपास 5 वर्ष करत आलेलो आहोत. आणि ज्यावेळी हे आमच्यावर अशा प्रकारची कंप्लेंट्स दाखल झाली, आमच्यावर FIR दाखल झाली, तर माझ्या माहितीनुसार ही 4 मेला आमच्यावर FIR दाखल झाली. परंतु मी आणि माझी फॅमिली 2 तारखेला तर मी श्रीलंका इथे फिरायला वॅकेशनसाठी गेलो होतो. 7 तारखेला मी पुन्हा इंडियामध्ये परत आलेलो आहे. 7 तारखेपासून आता काय 10 तारखेपासून मी माझ्या घरी माझी रोजची नेहमीप्रमाणे मी कामं करत आहे. परंतु ज्या काय माझ्यावर जे आरोप झालेले आहेत ते एकदम बिनबुडाचे किंवा खोट्या प्रकारचे आरोप आहेत. मला किंवा माझ्या कंपनीला डॅमेज करण्यासाठी हे आरोप केलेले आहेत. बघा कसं असतं, आपण जेव्हा लँड रिलेटेड काही व्यवसाय करत असतो व पावसाळ्याचे दिवस असतात, अशा वेळी आपल्याला गव्हर्नमेंट सर्वे करता येत नाही कारण शेतीमध्ये पाणी भरलेलं असते. आणि अशा वेळी जर आपण त्यावेळी जर खरेदी खत केलं, जमिनीचे रजिस्ट्रेशन केलं, आपल्या इन्व्हेस्टरांना जर जमिनी खरेदी खत केलं तर आपल्याला प्रॉपर सर्वे करता येत नाहीत, मेजरमेंट मोजमाप करता येत नाही. मग अशा वेळी काय असतं, कधी कधी एखादा सर्वे नंबर आपण रजिस्ट्रेशन करतो, परंतु ती जेव्हा जागा आपण पोझिशन घ्यायला जातो तेव्हा जेव्हा सर्वे होते तेव्हा लक्षात येते की अरे बाबा ही जागा इकडे नव्हती तिकडे होती. आता अनेक नवीन नवीन GR येत आहेत, तुकडाबंदी कायदा येतो, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी मग आम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी थांबावं लागते, स्टॉप घ्यायला लागतात. कारण जर चुकीचं रजिस्ट्रेशन आपण केलं तर त्या नोंदी पुढे मग अडचणीच्या ठरतात आणि आपले जे इन्व्हेस्टर असतात त्यांच्यावरती सातबारे चढत नाहीत. अनेक तांत्रिक अडचणी या व्यवसायात येत असतात. परंतु आम्ही लँडलॉर्डच्या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक इन्व्हेस्टरला योग्य जागा, चांगली जागा देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो जो काय आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याला त्याचा चांगला बेनिफिट मिळावा, त्याची चांगली ट्रेडिंग व्हावी, या हेतूनच आम्ही आत्ता काय कामं करत आलेलो आहोत. बघा, एखादा जर व्यक्ती असेल त्याला जर असं वाटत असेल की लँडलॉर्ड्स कंपनीने जर आम्हाला चुकीची जागा दिलेली आहे किंवा योग्य जागा दिलेली नाही, खराब जागा दिली किंवा ती आम्हाला फसवणुकीसारखी वाटतोय, तर अशा वेळी जर जेव्हा त्याच्या मनात या काय अशा समस्या येतात तेव्हा आम्ही स्वतः त्यांना सामोरे जातो, त्यांना सांगतो जर तुम्हाला जर जागा दिलेली आहे ती जर जागेमध्ये तुम्ही समाधानी नसाल तर ती जागा स्वतः आम्ही घ्यायला तयार आहोत. यामध्ये असंच झालेलं आहे. आमचे जे क्लायंट आहेत तर त्या क्लायंटनी एक 5 वर्षापूर्वी आमच्याकडून ती जागा घेतली होती 2 लाख रुपये गुंठ्याने. आज उरणमध्ये जवळपास पर गुंठ्याचा रेट 15 ते 20 लाख रुपये आहे. परंतु लँडलॉर्ड्स कंपनीने त्या व्यक्तींना 2 लाख रुपये गुंठ्यानी जागा दिली, सेपरेट सातबारा करून दिलेला आहे. फक्त त्यांना असं वाटतं की ही जागा रोड टच हवी असतोय, परंतु पावसाळ्याच्या यामध्ये पाणी शेतात असल्यामुळे आम्हाला कधी कधी गव्हर्नमेंट सर्वे करता येत नाही आणि गव्हर्नमेंट सर्वे न करता त्या जागा खरेदी केल्या जातात. परंतु जेव्हा त्यांनी असं मला सांगितलं त्यावेळी त्यांना सुद्धा मी सांगितलं की तुम्ही जी जागा आमच्याकडून घेतली तीच जागा आम्ही परत घ्यायला सुद्धा तयार आहोत. आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या व्यक्तींना टोकन दिलं, पेपर नोटीस केलेली आहे. आज मे महिन्यात त्याचं रजिस्ट्रेशन होणार होतं. पोलीस प्रशासन असेल किंवा न्यायदेवता आहे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. कधी कधी आज आपण जेव्हा हजर नसतोय किंवा आपण जर एखाद्या ठिकाणी हजर नाही झालो, आपल्याला जर
जबाब देण्याची संधी नाही मिळाली तर समोरचा माणूस आपल्याबद्दल निगेटिव्ह नॅरेटिव्ह फैलवत असतो, आपल्याला बदनाम करण्यासाठी चुकीच्या माहिती सुद्धा देऊ शकत असतोय. कदाचित माझ्या बाबतीत तेच घडलं. मी या ठिकाणी हजर नव्हतो, मी परदेशात असल्यामुळे कदाचित माझ्याबद्दल चुकीची इन्फॉर्मेशन प्रशासनाला गेली आणि त्या चुकीच्या माहितीतून कदाचित हा माझ्यावर चुकीचा आरोप झालेला आहे, चुकीची कंप्लेंट झालेली आहे. तसं पाहायला गेलो तर जेव्हा मी FIR वाचली त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की जी FIR होती ती सुद्धा 57 लाख रुपयांची होते. ऍक्च्युअली ती 57 लाख रुपये पण त्यांची होत नाही. जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो सर्वांची मिळलेली रक्कम त्यांच्या म्हणण्यानुसार तरी ते 37 ते 38 लाख रुपये होतोय. म्हणजे आज बघा, जर एकूण रक्कम जर आपण त्यांची कॅल्क्युलेशन केली तर 38 लाख होतोय आणि क्लेम 57 लाखाचा झालोय. बऱ्याच गोष्टी कदाचित चुकीच्या झालेल्या आहेत. माझी चुकीची माहिती कदाचित पोलीस प्रशासनाला गेली असल्यामुळे अशा माझ्यावर खोटे आरोप किंवा माझ्यावर खोटी गुन्हा दाखल झालेला आहे. तसंच खूप साऱ्या अफवा झालेल्या आहेत की मी फरार आहे किंवा अटक आहे. तर 2 तारखेला मी फिरायला गेलो होतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला पत्रकारांना सांगतोय, जेणेकरून माझे जे समर्थक असतील, हितचिंतक असतील, माझे प्रेम त्यांना कदाचित कळू द्या. अनेकांचे फोन येतात नक्की काय घडलेलं आहे. तर 2 तारखेला मी माझ्या फॅमिलीसोबत फिरायला गेलो होतो. 8 तारखेला आम्ही इंडियामध्ये रिटर्न आलेलो आहोत. त्याच्यानंतर 9 तारीख आणि 10 तारीख जो माझा नेहमीचा काम करण्याची पद्धत आहे त्यानुसार मी काम करत आहे. आत्ता फोन कितीही मोठा जरी असला तरी त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा होणं गरजेचे आहे. राहिला प्रश्न माझा, तर मी तुमच्या या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय, जर खरोखर आम्ही कोणाचे पैसे घेतले असतील तर त्यांनी पुरावे सादर करावे. आम्ही 1 मिनिटात सर्व रक्कम देण्यास तयार आहोत.